या शाईन BS6. तर या गाडीचा ECM झालाय खराब. जसं इथं दिसतंय हा फ्यूज बॉक्स, त्या फ्यूज बॉक्स मधला हा जो 20 एम्पियरचा फ्यूज आहे, 40 स्विच ऑन केल्याबरोबर शॉर्ट होत आहे. या गाडीची सगळी वायरिंग चेकिंग केलेली आहे. तर या गाडीमध्ये प्रॉब्लेम निघलेला आहे ECM शॉर्ट झाला. तर आपल्याकडे दुसरी एक गाडी आलेली आहे, जी आहे शाईन SP BS6. जसं की दिसतंय का ECM काढला आपण. जसं की याच्यामध्ये दिसतंय हे दोन ECM. हा ECM आहे शाईनचा, हा झालेला आहे शॉर्ट, आणि हा आहे SP शाईनचा. याच्यामध्ये पार्ट नंबर दिसतंय D22 आणि हा आहे 21. तर हा शॉर्ट आहे. आपण त्या गाडीला हा बसून चेक करणार आहे गाडी स्टार्ट होते का. तर हा ECM बसवल्यानंतर गाडी व्यवस्थित स्टार्ट होते. फक्त या गाडीमध्ये जी चेक लाईट लागायला पाहिजे ती लागत नाही. त्यामुळे आपल्याला ECM बसवताना याच पार्ट नंबरचा बसवायचा आहे, जो की आहे 21 ID03. हे 40 स्विच नवीन टाकलंय, त्याचे लॉक सेट पूर्ण. हा आहे त्याचा ECM, जे की आता आपलं एक कनेक्टर बाजूला काढलंय बॅटरी सप्लायचं. इकडे की फ्यूज बॉक्स कडे जसं चावी आपण ऑन केली आणि हे सॉकेट हे इकडे, त्याचं इथलं जे सॉकेट आहे ते बॅटरीचं बसवल्याबरोबर त्या फ्यूज बॉक्स मधला हा जो 20 एम्पियरचा फ्यूज आहे तो शॉर्ट होत आहे. म्हणजे या गाडीची जी वायरिंग आहे सगळी आपण व्यवस्थित चेक केलेली, तर याचा प्रॉब्लेम निघाला की आता हा ECM शॉर्ट आहे. आता आपण याचं सॉकेट लावू, त्याचे फ्यूज शॉर्ट होत आहे लगेच. इकडून सॉकेट लावतोय, सॉकेट लावल्याबरोबर तिकडे फ्यूज शॉर्ट होणार आहे. दिसलं? सेम असा प्रॉब्लेम झाला ह्या गाडीचा. जसं की हे दिसत आहेत, हे 3-4 फ्यूज ऑलरेडी पहिले पण चेंज केलेत, आणि हा दाखवण्यासाठी आता अजून एक आपण चेक केलाय डेमो की या गाडीचा प्रॉब्लेम काय झालाय. तर याचा आपण ECM चेंज करणार. आता आपल्याकडे अवेलेबल नाहीये याचा ECM. तर आपल्याकडे दुसरी एक शाईन SP. ही आहे दुसरी शाईन SP BS6. तर या गाडीचा प्रॉब्लेम झालाय, त्याचा फ्यूल पंप चालतंय पण गाडीला करंट येत नाही. मग या गाडीचा ECM आपण त्या गाडीला टाकून चेक करणार आहे, जोपर्यंत आपला तो ECM येत नाही तोपर्यंत. तर बघूया आपण या गाडीचा ECM त्या गाडीला टाकून गाडी स्टार्ट होते का ते. हा याचा ECM जो की शॉर्ट आहे. आता हा ECM काढून आपण त्या गाडीला त्या HPचा ECM टाकू. पहिल्यांदा काढून घेऊयाचे सॉकेट. हे सॉकेट थोडे टाईट आहेत, थोडेसे ओढून काढावं लागते. लावून घेऊ सॉकेट, नंतर घेऊ हे. आता पण आपण ते चेक करणार आहेत. हे जे सॉकेट आहे हे आता फ्यूज बसून घेऊ आणि नंतर लावू. आपला जो फ्यूज आहे तो उडतोय का तो चेक करायचा आहे आपल्याला. हा सॉकेट लावल्यानंतर आपला फ्यूज उडणार नाही, कारण हा ECM चांगला आहे, खराब नाहीये. आता पहिल्यांदा आपण फ्यूज चेंज करून घेऊ तिकडचा. तर हा आहे नवीन फ्यूज आपण याच्यामध्ये बसवणार आहे. आता हा फ्यूज आपण बसवलेला, बाकीचे सगळे फ्यूज ओके. आता तिकडचं सॉकेट लावू, तिथला फ्यूज उडणार नाही बिलकुल. त्याच्यावरती पकड, सॉकेट लावतो तिथं. आता ECM आपण चेंज केला, आता तिथं सॉकेट लावतोय, परत तिकडे फ्यूज उडणार नाहीये. दिसला? जसं की सगळं ओके. इथं हे इग्निशन स्विच पण चालू, न्यूट्रल लाईट चालू आहे. फक्त याच्यामध्ये काय होतंय, जे चेक लाईट यायला पाहिजे ती चेक लाईट येत नाही या ECM मुळे. का तर हा ECM आहे SP शाईनचा. बाकी सगळं ओके. आता आपण गाडी स्टार्ट करू. तसं इथं दिसतंय मॅग्नेट फिरायला, गाडी झालेली स्टार्ट व्यवस्थित. त्याचा फ्यूल पंप वर्क होत आहे, सगळं व्यवस्थित चालतंय, फक्त चेक लाईट येत नाही गाडी. आता आपण याचा जो पार्ट नंबरचा जो पहिला ECM आहे तो आणून टाकणार आहे. आता ही गाडी झालेली ओके. हे दोन ECM आहेत शाईन BS6 चे. त्याच्यामध्ये दिसतोय हा जुना शॉर्ट आहे, हा आपण नवीन आणलाय. ज्यावेळेस 40 स्विच आपण ऑन करणार आहे त्याबरोबर आपला 20 एम्पियर जो फ्यूज आहे तो शॉर्ट होते, ज्यामुळे आपला हा ECM शॉर्ट आहे. तर आता आपण नवीन टाकणार आहे. नवीन आणि जुना हा आपण टेस्ट कसा करायचा आहे की जो हा जुना आहे तो शॉर्ट आहे का नाही, दोन्हीची टेस्टिंग बघू आपण याच्यामध्ये. पहिल्यांदा चेक करू हा आपला जुना जो ECM आहे तो
सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कळलं पाहिजे हे मल्टीमीटर, ते आपल्याला सेट करायचं या कंटिन्युटी मोडवरती. जसं इथे दिसत आहे मल्टीमीटरच्या 2 वायर आहेत, त्याच्यामधली रेड वायर आपल्याला या पिनला बसवायची आणि दुसरी जी ब्लॅक आहे ती या ठिकाणी. जर बीपचा साऊंड आला, हा जो ईसीएम आहे तो ईसीएम शॉर्ट आहे, तर ती रेड वायर या ठिकाणी लावायची आणि ब्लॅक या ठिकाणी. जसं की याच्यामध्ये दाखवतो सेम तसं. जसं की या 2 वायर कनेक्ट केलं की बीप साऊंड येते. हा आपला ईसीएम आतून शॉर्ट झालेला आहे. आता आपण हा नवीन ईसीएम चेक करू. या 2 वायर कनेक्ट केल्या तर या ठिकाणी कुठल्या प्रकारचा साऊंड येत नाही. हा आपला ईसीएम ओके आहे. जर या मल्टीमीटरचे प्रॉब जर उलटे करून लावले तर हा आवाज येणार आहे. याचा अर्थ हा नाही की असं नाही की हा आपला जो नवीन ईसीएम तो खराब आहे. उलटा जर लावला तर हा बीपचा आवाज येणार याच्यामध्ये. जसं की याच्यामध्ये दिसतंय टेस्ट करताना हा लाल या पिनला लावायचा आहे आणि हा जो ब्लॅक आहे तो या पिनला. जसं की सेम कुठल्या प्रकारचा आवाज नाही. हा आपला ईसीएम ओके आणि हा आपला जुना. जसं की कसं जरी लावलं तरी याच्यामध्ये आवाज येत आहे. हे उलट जरी करून लावलं तरी बीपचा आवाज येत आहे. तर हे आतमध्ये ईसीएम शॉर्ट झालेला आहे. या गाडीला आपण नवीन ईसीएम टाकलेला आहे. तर हा आहे जुना. फक्त ईसीएम चेंज करताना जो पार्ट नंबर आहे सेम तो बघूनच लावायचा आहे, तरच या गाडीचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार आहे. या गाडीला एक दुसरी एसपी शाईन आहे, त्याचा पण ईसीएम बसतोय, पण या गाडीची चेक लाईट आहे मीटर मधली बरी दाखव. जसं की आपण आता चावी ऑन केली, ही जी चेक लाईट इथं चालू होती, ही चेक लाईट, ही चेक लाईट लागायला पाहिजे. ती चेक लाईट लागत नाही जर दुसरा ईसीएम बसवला तर. बाकीचं सगळं व्यवस्थित चालू होत आहे, पण आपल्याला त्यासाठी प्रॉब्लेम काही येऊ नये म्हणून जो पार्ट नंबर आहे तोच बसवायचा. आता आपण हे सगळं बसवलंय, आता गाडी करू चालू. तर या गाडीचा प्रॉब्लेम होता ज्यावेळेस आपण चावी स्विच ऑन करणार आहे त्याबरोबर या गाडीचा 20 अँपिअरचा फ्यूज आहे तो फ्यूज शॉर्ट होत होता. ही जी ईसीएम आपला खराब आहे का नाही ते चेक करण्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा हे जे कपलर आहे जे बॅटरी पासून येतं ते बाजूला काढायचं आणि आपल्याला फ्यूज टाकायचा. फ्यूज टाकून चावी ऑन केली तर आपला जो फ्यूज आहे 20 अँपिअर तो उडणार नाही. हे सॉकेट बसवल्यानंतर लगेच फ्यूज जाणार. आपण लक्षात घ्यायची की आपला हा ईसीएम खराब आहे, पण त्याच्या अगोदर गाडीची जी वायरिंग आहे सगळी वायरिंग चेक करायची टाकी खाली कुठं कनेक्शन कट वगैरे झालंय का. जर कट असेल तर टेपिंग करायचंय आणि नंतरच मग ईसीएम लावायचंय. आता ही गाडी झालेली ओके आपली.